माय मराठी माय बोलीचं ते महाचॅनल. मला आवडत नाही, म्हणून तुम्ही मला जास्त आवडता. की तुमची कविता जी आहे, जी उत्तम कविता असते ना, त्या कवितेचं खरं तर गाणं होतं आणि तुमच्या कवितेचं गाणं झालं, म्हणून तुमची कविता उत्तमच आहे. पण तुम्ही सुरुवातीला मुक्त छंद लिहित होत्या का? तुम्हाला हे गीतेची जी देणगी आहे ती कुठून मिळाली? तुम्हाला कसं जाणवलं की अरे माझ्या अंतःकरणात शब्द उमलतात पण माझ्या कंठामध्ये स्वरही उमलतो? हे तुम्हाला कधी जाणवलं किंवा कधी त्याचा शोध लागला? याबद्दल जरा आम्हाला सांगा. म्हणजे आमच्या बऱ्याच भगिनी अशा आहे की त्या लिहितात आणि छान गातात पण. अरे वा, म्हणजे मग त्यांना थोडी प्रेरणा मिळेल की नाही, अगदी आपण ताकदीने गायलं पाहिजे. तर त्याबद्दल थोडं बोला. वा वा. येतोय येतोय माईकच फार सुंदर. मला छान वाटलं की इकडं लिहिणाऱ्या आणि गाणाऱ्या पण आहेत. सगळ्यात अगोदर तर मी लहानपणापासून मुळात गाते. म्हणजे मला कविता लिहिता येते की नाही हे मला माहीत नव्हतं, पण मला गायला फार आवडत होतं. आणि म्हणून मी अगदी छोटी होते तेव्हापासून कवितेचा नाद मला लागला. मला असं वाटतं की मी तिसरीत असताना एक कविता होती बघा, जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे, जुळजुळणारे गवत पोपटी, लवलवणारे तुरे. अगदी अगदी मलाही आठवतं. आणि ती कविता तिसरीत असताना मला, म्हणजे नुसती कविता आवडत होती असं नाही, तर मला त्या कविता आपल्यासोबत घडायला पाहिजे असं वाटत होतं. म्हणजे ही कविता कोणाची आहे मला काही घेणं देणं नव्हतं, म्हणजे कळतच नव्हतं, एवढी काही समजच नव्हती. तर गंमत अशी होती की शाळा सुटली की मला गाणं म्हणायला आवडायचं. मग आमच्या शाळेच्या समोर अशी एक नदी होती. त्या नदीमध्ये पोहता पोहता मी काठावर मैत्रिणींना बसवायची आणि त्यांना सांगायची की तुम्ही कविता म्हणा, जिकडे तिकडे पाणीच पाणी. आणि आम्ही सगळ्या सुरात कविता म्हणायचो आणि काही जणी आत पोहायचो. गावामध्ये एक लय असते जगण्याला सुद्धा, मला ती लय फार आवडते. म्हणजे मी लहान असताना शोभाताई, शेतामध्ये जर तुम्ही गेलात ना तर गव्हाचं पीक असतं. छान वाऱ्याची झुळूक आली ना तर ते असं छान एका लयीत हालतं. नदी जेव्हा वाहते तर ती अशी, जेव्हा तिला नुसतं शांत पद्धतीनं वाहताना पाहायचं असेल तर तीरावर जाऊन असं शांत बसावं. ती अशी एका सुरात, एका लयीत, अगदी नागमोडी, एखादा साप चालावा तसा, किंवा एखादी सुंदर बाई लांब केसाची पाठीवर वेणी रुळावी तशी, हे इतकं सुंदर चित्र. किंवा झाडाच्या फांद्या जेव्हा वारा हळूवार पद्धतीनं सुटलेला असतो तेव्हा त्या ज्या पद्धतीनं वाऱ्याची पानं फडफडतात किंवा हलतात किंवा फांद्या, हे फार सुंदर वाटायचं मला. म्हणून मी दिवसभर म्हणजे काहीही न करता झाडाझुडपांमध्ये बसू शकते अजूनही. नुसतं फुलांचे रंग मी दिवसभर निहाळू शकते अजूनही. आणि म्हणून मला ते खूप आवडतं की मला म्हणजे नंतर तर असं वाटलं की ह्या माणसांच्या व्यवहारापेक्षा, माणसांच्या जगापेक्षा ते निसर्गाचं जग खूप सुंदर आहे, प्राण्यांचं जग खूप सुंदर आहे आणि खूप इमानदार आहे, असं मला आजही खूप वाटतं. म्हणजे मला तिथं जास्त मजा येते. खरं तर मला गावामध्ये हे संस्कार भेटले. लहान असल्यापासून आईच्या ओव्या असतील किंवा गावात भजनं असायची, त्या भजनांना मी आवर्जून जायची. आणि नुसती जायची नाही तर मी 3री-4थीच्या वयापासून निमंत्रित म्हणून जायची. म्हणजे मला कविता नंतर म्हणायला लागले मी शाळेत गेल्यावर. पण मी अगोदर अभंग आणि गवळणी म्हणायची आणि त्या गवळणी इतक्या तालासुरात म्हणायची तर सगळ्यांना आवडायचं की किती एवढीशी पोरगी आहे आणि किती छान म्हणते. मग मला कौतुक व्हायचं. ते कौतुकाच्यामुळं काय झालं की आणखी मी त्यात पुढं गेली. आणि मला असं वाटतं की गाणं मला तिथं भेटलं. फार पुढं गेल्यानंतर जेव्हा मी शब्दांच्या नादी लागले, त्याही अगोदर मला गायिका व्हायचं होतं. खरं तर मी गाण्याचा 1 दिवस क्लास लावला आणि दुसऱ्या दिवशीपासून गेले नाही, पण मला गायिका होण्याचं माझं स्वप्न होतं. तिकडे काही वळाले नाही, पण मग कवितेच्या नादी लागले आणि मग कवितेमध्येच गाणं आलं. तर कवितेचं गाणं होताना फार मजा असते. फार मजा असते. कवितेचं गाणं होतं तेव्हा काय होतं की आधी धून येते तुमच्या मनामध्ये आणि ती धून अशी येते ना की इतकी सुंदर असते की तुम्हाला ते सुचण्याची प्रोसेसच फार भारी असते. म्हणजे एखादं झाड फुलांनी डवरलेलं असावं का
आणि ते असं टप 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 फुलं पडावेत का, प्राजक्ताचा सडा पडावा तसं. तर तशी गाण्याची कविता होताना, कवितेचं गाणं होतानाची प्रक्रिया आहे. अगोदर अशी धून 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 येते आणि धून आल्यानंतर त्याच्यासोबत शब्द येतात. मग त्या धूनच्या नंतर माझ्या बाबतीत तरी तसंच होतं नेहमीच, की मी आधी अशी गुंगीत गुंगीत असते, एखादी लकेर गुणगुणत काय असं त्या शब्द नसा, सुरुवातीला नुसताच रिदम असतो आणि मग नंतर हळूहळू शब्द येतात. ते फार भारी असतं. म्हणून मला असं वाटतं की माझ्या 3ही कविता संग्रहामध्ये, आता 4था कविता संग्रह येतोय, त्याच्यामध्ये माझ्या अर्ध्याधिक छंदोबद्ध कविता आहेत. फार मुक्त छंद मी कमी हाताळला. यशवंत देव मला म्हणाले होते की तुम्हाला हा छंदोबद्ध कवितेचा जो गुण आहे तो फार छान आहे, सकस आहे. आता माझं एक पुस्तक आले बघा शोभाताई, त्यात मला वाटतं तुमचा एक लेख आहे, त्यामध्ये प्रसन्नकुमार पाटलांनी एक निरीक्षण नोंदवलं. ते मला आत्ता म्हणजे माझ्या कवितेकडे वळून पाहायला लागल्यावर कळायला लागलं की कवितेमध्ये संगीत असणं, की कविता जेव्हा आपण म्हणतो तर तिचं गाणं होणं ठीक आहे, पण कवितेमध्ये जेव्हा एखादा कवी स्वतःची कविता गातो तर त्याला संगीताची गरज पण नाही लागतात, ती संगीत असण्याची भावना कंप्लीट होते. बरोबर. तशी एक मला असं वाटतं की फार नंतर मला ते कळालं आणि मग मी गायला लागले. तुम्ही जे आता वर्णन केलं ना, की नदीचं वर्णन केलं, झुळझुळ वाहत राहणं हा तिचा धर्म असतो आणि छान अशी एखादी नदी छान झुळझुळ झुळझुळ वाहते आहे, छान केसांची लांब लचक वेणी जशी पाठीवर रुळते आहे, तर हे तुमचंच वर्णन होतं की काय असं मला वाटतं. कारण की संबंध महाराष्ट्र यांना ते लांब काळ्या केसाची का कवयित्री, काही काही म्हणून बायका अशा थोड्या ज्या हे असतात ना इचकट बोलणाऱ्या, त्या असं मला म्हणतात, हा ती तुमची मैत्रीण ती लांब केसाची काळी काळी वेणी झुळझुळ करणारी पाठीवर, असं मला म्हणतं. मला तुमचीच आठवण आली. आणि मला दुसरा एक प्रसंग खूप आठवला की महाबळेश्वरला आम्ही अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये दोघीही निमंत्रित होतो आणि त्यावेळी ना यांचे काही सन्मित्र तिथे आले होते आणि त्यांनी की नाही जेव्हा संजीवनीताई तडेगावकर यांना निवेदकांनी निमंत्रित केलं कविता म्हणायला, तर त्यांनी काय तुतारी वाजवली, बापरे. म्हणजे आम्हाला अजूनही आठवते की अशी मित्र आहेत, ते तुतारी घेऊन आले होते यांची कविता आता होणार म्हणून. तर मला खूप ते आवडलं. आणि मग बरं का ते तुतारीचा जो सूर होता ना तो नाही सोडला संजीवनीताईने. अशी कविता सुरू केली एका शब्दातून की अशी तुतारी ती जशी अशी पूर्ण गेली होती ना, तर तशीच त्याही पुढे गेली. इतकी सुंदर कविता संजीवनीताईची होती. मी त्यांना विनंती करेन की एक छानशी कविता आपली सुद्धा आम्ही ऐकू इच्छितो या ठिकाणी. सगळ्यांना फार तुमच्या कवितेचं आता म्हणजे प्रेम निर्माण झालं आहे की अरे बापरे, इतकं सुंदर शब्द आणि त्याहीपेक्षा सुंदर त्याचे स्वर. तर एक कविता आपण म्हणावी अशी मला इच्छा आहे. तीच म्हणू. जगण्याच्या बाईच्या संदर्भानं असलेली ही कविता. जगण्याचे जगणे जगून झाले बाई, समजून उमजले तरी मज कळले नाही. वा. जगण्याचे जगणे जगून झाले बाई, समजून उमजले तरी मज कळले नाही. मागून जोगवा भरते गेली ओटी, मागून जोगवा भरते गेली ओटी, संपल्या दुःखाचे अश्रू दाटले पोटी. जगण्याचे जगणे जगून झाले बाई, समजून उमजले तरी मज कळले नाही.
जगून झाले बाई समजून उमजले तरी मज कळले नाही रंगात नाहले तरी उडाला रंग वा वा. रंगात नाहले तरी उडाला रंग गर्दीत बुडाले तरी एकांत संग वा वा. जगण्याचे जगणे जगून झाले बाई समजून उमजले तरी मज कळले नाही. मलाच वाटतं हीच कविता असावी. हो, हीच कविता एवढ्या उंचीवर गेली होती त्या साहित्य संमेलनामध्ये ही कविता. कमालीच्या. आणि खरंच आहे की जगण्याचं सगळं जगून झालं तरी शेवटी जगणं नाही कळत बायकांना, नाही का. गुंतून आपण सगळ्या गुंत्यात असतो, पण शेवटी गुंतत गुंतच आयुष्य आपल्या हळूच निघून जातं. आणि मग त्या गुंत्यातला पाय काही निघत नाही. किंवा जी आपण भूमिका स्वीकारलेली असते, म्हणजे लग्न केलं ना तर मग लग्नानंतर जे तुमच्या वाट्याला येणार आहे ते तुम्हाला करावंच लागणार आहे, त्याला टाळू नाही शकत आपण. मग आपल्याला खूप वर्षांनी वाटतं, 25-30 वर्षांनी, की कशाला बाई लग्न केलं, मला छान लिहायला भेटलं असतं, छान सगळं मला वेळ मिळाला असता. पण हळूहळू लग्नानंतर गुंता वाढत जातो आणि तो स्वीकारून मग बायकांना सगळं करावं लागतं, हे सत्य आहे. आणि बायका ते अगदी चांगल्या पद्धतीने करता आहेत, याचाही मला अतिशय अभिमान आहे. खरं तर चांगला कवी जो असतो ना तो उत्तम ललित लेखकही असतो असं मला वाटतं. आमच्या अलकाताई गायकवाड इथे बसलेले आहेत, डॉक्टर अशोक पळवेकर आहेत, डॉक्टर प्रमोद मुनघाटे आहेत, बडी मंडळी सगळी इथे या ठिकाणी ऐकायला बसलेली आहे. डॉक्टर नरेशचंद्र काठोळे माझे भाऊ आहेत, त्यांनी मला बालपणी पुस्तकात वाचायची सवय लावली, म्हणून मलाही कवितेचं चांगलं थोडंसं काही करता आलं. तर माझं असं म्हणणं आहे की जी कविता उत्तम असते ती खरं तर एक चांगलं ललितच असते. आणि त्या चांगल्या कवितेतून तुमच्या कवितेतल्या प्रतिमा फार आहेत. काय प्रतिमा आहेत ना, म्हणजे एखादी एक कविता खूप सुंदर आहे, खूप चांगली आहे, वाङ्मयीन मूल्य तिला आहे, हे आपण जेव्हा म्हणतो याचा अर्थ असा असतो, त्यामध्ये गजाननजी मते आहे, तिथे विजय सोसे सर आहे, त्याचा अर्थ असा असतो की कवितेमध्ये सुंदर प्रतिमा, प्रतीकं अत्यंत खुबीने आणि अत्यंत कौशल्याने नेमलेली आहेत. चपखल शब्द त्या कवितेचे छान बसवल्या गेले आहेत. ती कविता उत्तम मला वाटते. तर आता तुमच्या कविताच खरं आम्हाला ऐकाव्याशा वाटतील, पण मी थोडे तुम्हाला विचारून घेते की आमच्या महिलांना थोडीशी प्रेरणा मिळेल. हे नुसतं कवितेचा पहिला संग्रह, दुसरा संग्रह, तिसरा संग्रह केल्यापेक्षा पुढे त्या कवितेतून लेखनाची पायवाट आपण थोडीशी ढुंढाळली पाहिजे. तर आपला त्याकडे कसा प्रवास झाला याबद्दल थोडं सांगा. कुठलाही लेखक हा एकच वाङ्मय प्रकार हाताळणारा असतो असं मुळीच नाही. त्याच्या डोक्यामध्ये सतत काहीतरी वेगवेगळं चालू असतं. म्हणजे एकाच वेळी आपण जरी कविता लिहित असू, पण आपण इतर वाङ्मय प्रकार हाताळायचेच नाहीत असं काही नसतं. अशा अनेक कवींकडे पाहून मला वाटतं, आणि काहीच नाही करत, मी फक्त कविताच लिहितो किंवा लिहिते असं म्हणणारे कवी पण आपण पाहतो. मला याच्यामध्ये एक असं वाटतं की मी जेव्हा ललित लेखांचं पुस्तक माझं आलं शोभाताई, तर आमच्याकडं एक फार चांगले चित्रकार, कवी आणि समज उमज असणारे फार चांगले ज्येष्ठ असे माझे मित्र असणारे समीक्षक, त्यांनी मला असं सांगितलं फोन करून, श्रीधर अंभोरेंबद्दल नाही, भमा परसवाळे फार मोठे कवी आहेत आणि माझे खूप छान मित्र आहेत. तर मला त्यांनी सांगितलं की तू ललित लेखनाच्या नादी लागली आहेस असं कळतंय तुझं पुस्तक पाहिल्यानंतर. आणि मला ते म्हटले होते की, म्हणजे तो सल्ला होता मला, तो काही म्हणजे मी त्यांच्याशी आमचं बरंच बोलणं झालं नंतर. तर त्यांनी असं म्हटलं की एखादा चांगला कवी जेव्हा ललित लेखनाच्या नादी लागतो तेव्हा त्याच्या कवितेवर परिणाम होतो.
असं म्हटलं होतं. पण हे म्हणण्याच्या आधी माझं काय झालं होतं की मी कविता लिहित होते, पण काही विषय असे असतात की फक्त कवितेत बसतच नाहीत. आणि मग असं वाटायला लागतं की याचं काय करावं, याचं काय करावं. आणि ते न कथा होते त्याची, न कादंबरी करायची असते आपल्याला, आणि ते कवितेसारख्याच म्हणजे असं ललित रम्य पद्धतीने यावं असं आपल्याला वाटत असतं. तर मला तसं झालं होतं त्या दरम्यान. मला तो एखादा एक आपला नाही का डोहाळं लागल्यानंतर एकच गोष्ट करायची लागत असते आपल्याला, तेच हवं असतं मनाला. तर तशा पद्धतीचं 13 दिवसात मी 15 ललित लेख लिहिले होते. ते अरुंद चिगूर 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 हा माझा ललित लेख संग्रह. आणि सुट्ट्या होत्या आणि वातावरण असं थंडीचं म्हणजे दिवाळीच्या सुट्ट्याच्या दरम्यानचा काळ होता आणि वातावरण खूप छान होतं, असं आल्हाददायक. आणि पारिजाताचं झाड आहे माझ्या अंगणामध्ये मोठं, आणि ते फार सुंदर सकाळी सडा पडलेला असायचा, असा एकदम त्याचा सुगंध वगैरे असा. आणि दरवाजा उघडला की ते इतकं रम्य चित्र दिसायचं ना की मला असं काहीतरी लिहावंसं वाटायचं. आणि मग मी सकाळी रोज उठायची, इतकी लवकर उठायची त्या दरम्यान 6, 5:30, 5, 5:30, 6च्या दरम्यान मी बसलेली असायची लिहायला. आणि दररोज ललित लेख एक तयार व्हायला मलाच कळलं हे काय व्हायला आपल्याला. म्हणजे मी कधी त्याच्या अगोदर ललित लिहिलं ना, थोडे थोडे छोटे छोटे स्फुट लिहायची मी आधी, पण असं सलग ललित नव्हतं झालं. पण एक विषय डोक्यात आला की दुसऱ्या दिवशी तो असा कागदावर उतरू लागला. आणि मग ते सलग 13 दिवस झाल्यानंतर मला फार मजा आली की हे आपल्याकडून काहीतरी छान झाले, पण ह्याला ललित लेख पूर्ण म्हणावे का असं मला लक्षात येईना. याच्यात काही मिस्टेक असतील असं मला वाटायचं. मी इरावतीबाईंचं वाचलेलं होतं, दुर्गा भागवतांचं वाचलेलं होतं, अर्थात आपण वाचतो भरपूर, पण आपलं त्यात कुठं जातंय का, किंवा एकदमच काहीतरी हास्यास्पद काही व्हायला नको असं मला आतून वाटायचं. आणि मग मी एक दिवस श्रीधर आंबोरे माझे खूप चांगले मित्र आहे, श्रीधर आंबोरे, आम्ही नेहमी त्यांचे बंधू जालन्याला असायचे आणि ते अधूनमधून येत राहायचे. मग आले की माझ्याकडे यायचे. मग आम्ही असं गप्पा मारता मारता मी त्यांना ते कच्चं माझं दाखवलं. आणि दाखवल्यानंतर त्यांना ते म्हणे, अरे हे तू इथं भन्नाट झालंय, हे तुम्हाला कसं काय जमलं. आम्ही म्हटलं भन्नाट झालं हे ठीक आहे, तुम्ही कौतुक करताय, पण त्याच्यामध्ये काही मूल्य आहे का, तुम्हाला वाटतंय का की हे व्हावं काहीतरी ह्याचं. ते म्हणे तुम्ही याला अजून एकदा तुम्हीच तुमचं वाचा, तुमच्या लक्षात येईल थोडंफार बोली शब्दांच्या अंगानं. आणि फार सुंदर पद्धतीचं ते झालं. त्याच्यामधले मला असं वाटतं की बोली भाषा फार भन्नाट आहे. मी लहानपणी अनुभवलेली बोली भाषा त्यामध्ये आहे. मराठवाड्यातले आमची बोली भाषेतले शब्द जे आता मला कधी कधी वाचताना असं वाटतं. आणि मग आता त्याची दुसरी आवृत्ती आली, पण ते होतं. मंगेश पाडगावकर एकदा म्हटले होते की एका कार्यक्रमाच्या निमित्त आम्ही भेटलो तेव्हा, की लेखक काही कवी म्हणजे काही 24 तास कवी नसतो, त्याला कविता सुचते तेव्हा तो कवी असतो, पण त्याच्या व्यतिरिक्त तो दुसरंही त्यानं काही ना काहीतरी करत राहायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की म्हणजे यातूनच मी ती प्रेरणा घेऊन ते लिहिलं असेल, लिहून पाहिलं असेल. कसं झालं माहीत नाही, पण नंतरही माझ्याकडून ललित लेख होत गेलेत. वा. म्हणजे सगळ्यांनाच एक प्रेरणादायी असं आहे, जे कवी बरेचसे या ठिकाणी आहेत, तर कवितेतून चांगलं ललित पुढे आपण लिहू शकतो असा एक अंदाज आपल्याला यांच्या भाषातून आला आहे त्यांच्या. पण मी असं म्हणेल की सगळ्यांनी आता एक ठरवा की उद्या घरी गेल्यानंतर, म्हणजे आज जाणार तुम्ही पण खऱ्या अर्थानं उद्या जाणार ना, आज आराम होईल, तर मग उद्या सकाळी मी लवकर उठा आणि मी एक ललित लिहिणारच. मग ते काही खूप मोठं नको, 5-7 पानाचं 10 पानाचं एकच पान लिहिणार, लालित्य ज्यामध्ये असेल असं मी ललित लिहिणार असा निर्धार जर तुम्ही केला तर मला असं वाटते संजीवनीताईंसारखं उत्तम कवी आणि पुढे उत्तम ललित लेखिका तुम्ही म्हणून प्रसिद्ध होऊ शकाल. ही प्रेरणा तुम्ही घ्यावी. सगळ्यांना मी या ठिकाणी म्हणजे आग्रह करते की आपण अमरावतीतल्या बायका खूप छान लिहितो, खूप चांगल्या कवयित्री आहेत अमरावतीमध्ये, कविता आहेतच, प्रश्नच नाही अमरावती जिल्ह्यात सगळे, पण बायका खूप छान लिहितात. पण लिहत असताना त्यांनाही तुमच्यासारखीच अडचण जाते की आता हे बाकीचं काय करू, म्हणजे कसं किती आहे, किती अगाध आहे, किती मोठं आहे, ते एवढ्याशा कवितेत नाही आलं ना, जे मला पाहिजे आहे ते नाहीच आलं. आणि असं जेव्हा होतं ना तेव्हा त्याचं ललित होतं. म्हणून आपण एक ललितचाही हात आपण पुढे धरूया. आणि मला अजून सांगायला आवडेल की तुमचं पापुद्र नावाचं एक पुस्तक माझ्याकडे होतं, तर त्यांच्या मुलाखती घेतलेल्या होत्या तुम्ही,
तर त्या मला खूप आवडल्या होत्या. म्हणजे मी सुद्धा त्याचा एक प्रयत्न आता पुढे भविष्यात करणार आहे आमच्या भागामध्ये, बरं. त्याचीच तुमची कॉपी करून. ओके. पण मला ते आवडलंच होतं. पण ते म्हणजे नुसतं एखाद्याच्या मुलाखती घेणं हे किती कंटाळवाणं काम असतं. पण त्या मुलाखती म्हणजे प्रत्येक मुलाखतीमधून मिळणारा एक सुंदर जीवन संदेश आहे आणि तो जीवन संदेश खऱ्या अर्थाने देण्याचं काम तुम्ही त्या कापुद्रेमधून केलं आहे. तर थोडं सांगा ना त्यात काय आहे. ओके. फार छान. बायका मुळात बोलके असतात, खूप बोलके असतात. काही जणी काही थोड्याशा मितभाषी असतात. मी त्या खूप बोलणाऱ्या बायकांमधली आहे. आणि मला आहे ना कुणी पण भेटलं की मला त्याच्याशी खूप बोलायचं असतं. अगदी माझ्या स्वयंपाकवाल्या ताई आल्या तर मी त्यांच्याशी खूप बोलते. सगळ्या बायकांसाठी मी चहा करते आणि देते. मग त्या माझ्याशी अगदी त्यांचे आतले विषय सुद्धा सांगतात. भाजीवाल्या असतील, कुठल्याही बायका असू द्या, पुरुष असू द्या, माझ्याकडे कुणी आला ना मी त्याच्याशी खूप बोलते. हा स्वभाव माझ्या आईतून माझ्यात आलेला. माझी आई म्हणजे मी लहान होते तेव्हा आमच्याकडं प्रत्येक फेरीवाला यायचा आणि आला तर तो थोडं थांबायचा. म्हणजे त्याची जोडी तिथं टेकवायचा, तो कुंटीला अडकवायचा आणि थोडं बसायचा. आणि मग माझी आई त्याला काम करता करता गप्पा मारायची की काय चाललं तुमच्या गावात, काय चाललं तुमच्या लेकरांचं, काय चाललं हे ते असं. आणि तो सगळं सांगायचा. मग बांगड्या भरणारे कासार काका आले की ते बसायचे. मग सगळ्या गावाचं, त्यांच्या गावाचं, गावातल्या लोकांचं कुणाचंही सांगायचे. हे सगळं मी लहानपणापासून ऐकत होते आणि त्याचा नाद म्हणून मला बोलण्याची खूपच आवड लागली. मग काय झालं की मी जेव्हा PhD करत होते मुळात, आणि महिलांचा हा विषय माझा होता की 80 नंतरच्या स्त्रियांच्या कवितेतील स्त्री जाणीवा, हा माझा PhDचा प्रबंधाचा विषय. मी थोडीशी कशी ना खूप चांगल्या घरातून लाडकी म्हणून वाढलेली असल्यामुळं फार माझ्या वाट्याला दुःख नव्हते आले. त्यामुळं मला स्त्रियांच्या एवढी दुःखाची तीव्रता अशी खूप खोल नव्हती. कविता मी म्हणजे लिहित नव्हते तेव्हा जास्त, पण PhD जेव्हा जोरात चालू होतं माझं काम आणि मी कोणत्याही कवयित्रीचं पुस्तक उघडलं आणि कविता जर वाचू लागली ना की तिच्या वेदना समोर यायच्या. अगदी माझी मैत्रीण वृषाली किन्हाळकर डॉक्टर आहे आणि कवयित्री आहे आणि तिच्या कविता वाचताना मला रडायला यायचं. मी म्हणायची हिला काय कमी आहे, हिचा नवरा मंत्री आहे, ही स्वतः डॉक्टर आहे, एकच मुलगी आहे, मग एवढं सगळं हिचं चांगलं असताना हिला काय दुःख आहे. तरी पण हिच्या दुःखाच्या वेदना हिच्या आहेतच. मल्लिका अमरशक घ्या, प्रज्ञा घ्या, निर्जा घ्या, कुणीही, सगळ्या महिलांची मी पुस्तकं जमवलेली होती त्या काळामध्ये आणि ती वाचायची. इतकी अस्वस्थ व्हायची मी, अक्षरशः ते पुस्तक पुढ्यात असायचं आणि मी रडत बसायची. इतकं वाईट वाटायचं मला. माझं ते एक स्टडी दरवाजा लोटलेला असायचा आणि मी बसायची रडत. तर हे जेव्हा माझे मिस्टर दरवाजा उघडून मला म्हणायचे काय चाललंय, चहा वगैरे काही घेणार आहे का, तर ते मी अशी बसलेली भिंतीला डोकं टेकून आणि रडत. त्यांना वाटतं हे काय झालं, हिला कोणी काय बोललं की काय. ते मला म्हणायचे काय झालं, तू रडतीये का. तर मी म्हणायचे अहो बायांचं दुःखच इतके. तर ते म्हणायचे हो ते आहे, पण तू चहा घे मग कमी होईल. एवढी रडायची मी. मग इतके अस्वस्थ झाले ना की मला ना PhD मला नाही करायची म्हटलं. ही ते दुःखाचा त्रास व्हायला मला, त्या बायांच्या कवितांचा मला एवढा त्रास व्हायला की मी म्हटलं हे मला PhDच नाही करायची. की कविता वाचली की मला रडायला यायचं, कविता वाचली की रडायला यायचं. म्हटलं हे काय ताप झाला. मग मी सगळे पुस्तकं बांधून ठेवले ते कविता संग्रह आणि नाही करायचं म्हटलं आपल्याला. माझे गाईड महेंद्र कदम, डॉक्टर महेंद्र कदम, त्यांना सांगितलं मी मला नाही करायचं सर PhD. ते मग काय झालं, तुम्ही अर्ध्याच्या वर तर काम झालंय आपलं, आता काय झालं. म्हटलं सर मला त्रास व्हायला. म्हणजे कशाचा त्रास व्हायला. म्हटलं त्या वेदनांचा त्रास व्हायला. सरांना समजलं, कारण ते लेखक आहेत, कादंबरी लिहितात, कथा लिहितात, त्यांना जाणीव आहे. मग त्यांना मी म्हटलं मला खूप त्रास व्हायला याचा आणि मला खरंच त्रास व्हायला. म्हणजे माझ्या अक्षरशः इकडं अशा गाठी येऊ लागल्या ते वाचताना, इतकं मला त्याचा म्हणजे त्रास अति झाला तीव्र. आणि मग मी म्हटलं की मला हे असं होतंय. तर मग सर म्हणे की काय करा, काही दिवस ब्रेक घ्या, तुम्ही सतत करताय ना ते म्हणून तुम्हाला त्रास होतोय, थोडं थांबा आणि हळूहळू आपण ते करा. तर म्हटलं ठीक आहे, बघेल मी, झालं तर बघूया. कारण हे काय म्हणे की तुला काही कंपल्सरी नाही PhD झालंच पाहिजे, तुला करावं वाटलं तर करणे सोडून दे. पण मग ठीक आहे, मी काही गॅप घेतला मॅडम
आणि गंमत अशी झाली की आता याच्यातल्या अर्ध्या अधिक कवयित्री माझ्या मैत्रिणी होत्या. हा. हां, म्हणजे प्रज्ञा मैत्रीण होती, मल्लिकाताई बऱ्यापैकी ओळखत होते, त्याच्यानंतर विद्या बाळ माझ्या मैत्रीण होत्या. त्यांचं वयाचं अंतर आमच्यात कधी जाणवलं नाही. मग मी काय करायची ना, मला खूप जास्त त्रास झाला की त्या दरम्यान मी फोन उचलायची, फोन लावायची, त्यांना प्रश्न विचारायची की हे काय झालं होतं तुम्हाला म्हणून तुम्ही असं लिहिलं होतं, तुम्हाला त्यावेळेला काय अनुभव आला तो म्हणून तुम्ही असं लिहिलं होतं. हे असं सुरू झालं होतं माझं. मग वृषालीताई असेल किंवा पुणे सगळ्याजणी, सुमती लांडे असतील, ह्या सगळ्या. मग त्या म्हणे, संजीवनी अगं कविता ह्या प्रत्येकच महिलांना अशाच त्रास देतात, हां, हे आपण सहन करून जगण्याचा भाग म्हणून स्वीकारून पुढं चालायचं. मग मला वाटायचं नाही, असं नाही, माझ्यासारख्या अनेक जणींना प्रश्न पडत असणार आणि त्या प्रश्नांचं कुठंतरी उत्तर सापडलं पाहिजे. म्हणून मी हा एक प्रयत्न केला की आपण काय करूया की मला पडणारे प्रश्न मी ते जसे विद्याताईंना विचारत होते, मग ताईंना म्हटलं की मला अशी डोक्यात एक कल्पना येते की मी तुम्हाला काही प्रश्न विचारते, तुम्ही मला त्याची उत्तर द्या. आणि ते तसं होत गेलं आणि ते जवळजवळ 10 लेखिकांच्या मुलाखती मी घेतल्या. छान पुस्तक झालं आणि ते पापुद्रे नावानं नंतर प्रकाशित झालं. त्याच्यानंतरही अनुराधा पाटील, म्हणजे त्या काळात तर मला असं वाटतं की मल्लिका अमर्शक, नीरजा, विद्या बाळ, आसावरी काकडे, अशा बऱ्याच, प्रभा गणोरकर पण त्यामध्ये एक आहेत, अशा 10 लेखिकांना घेतलं होतं. पण नंतरही काही लेखिका त्याच्यामध्ये ॲड झाल्यात, ते अजून यायचं राहिले. असा सगळा प्रवास असतो, टप्प्याटप्प्याने बायकांच्या दुःखाने काय केलं, संजीवनी तडेगावकर यांना फार मोठं लेखिका करून टाकलं. मला खूप बायकांचं म्हणजे यासाठी नवल वाटतं की खूप असतं पण आयुष्य संपता म्हणजे माझी एक कवितेची ओळी आहे की संपता संपेना संसार पसारा, कसा मी पिसारा फुलवावा. वा 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 वा. तर मला ते असं वाटतं की बायकांचा संसार पसारा संपत नाही, दुखणं, वेदना, अश्रू हे संपत नाही, त्यांनी कसा पिसारा फुलवायचा. म्हणजे अंगी असणारे अनेक गुण तसेच हळुवारपणे निघून जातात आयुष्यातून, दुसरं काहीच हाती लागत नाही. तर आता आपण थोड्या 1-2 प्रश्नाची पटकन आम्हाला उत्तर द्या की मला तुमचं नेहमी कौतुक वाटतं की तुम्ही उर्मी नावाच्या एका नियतकालिकाच्या संपादक होते म्हणजे पण नंतर तुम्ही काही कालांतराने त्या उर्मीपासून तुटून तुम्ही मग आशय घन नावाचं एक नियतकालिक सुरू केलं आणि ते खूप उत्तम झाले. महाराष्ट्रातल्या उत्तम नियतकालिकांमध्ये त्याची चर्चा होते आणि ते सगळं सांभाळणं म्हणजे एकीकडे मला वाटतं तुम्ही शिक्षिका आहात ना, मला फार देवा आपण काही जास्त एकमेकीच्या याच्याबद्दल नाही बोललो कधी, पण तुम्ही म्हणता मी शाळेतून येते तर तेव्हा मी समजते की तुम्ही शिक्षिका. तुम्हाला PhD ची गरज त्यासाठी नव्हती की तुमचे इन्क्रीमेंट 1-2 मिळाले पाहिजे, तर तुम्ही PhD अगदी करायचा बायकांच्या कवितेचा अभ्यास म्हणून खूप प्रांजळपणे ते केलं होतं. आणि नंतर मग तुम्ही खूप छान तुमचं घर दार, तुमचं अंगण, तुमची फुलबाग, तुमच्या मुली, छान लग्न झालं, जावाई आले आणि तुमचे सगळे छंद. आणि जालन्यामध्ये एक नाव आहे बरं का, जालन्यामध्ये एक नाव आहे, अनेक मोठे मोठे पुरस्कार आहेत 25-25 हजाराचे. आणि दरवर्षी पहाट पाडवा, कविता कोजागिरीच्या दिवशी कवितेचा पाडवा, नंतर कोजागिरीला सुद्धा कार्यक्रम, म्हणजे असे दुःखी पुरस्कार, हे मोठे मोठे पुरस्कार तिथे वितरित केले जातात. आणि त्याचं सगळं संयोजन असतं संजीवनीताईकडे. मला नवल वाटतं, 1-2दा मलाही जाण्याचं ते भाग्य झालं. तर मला नवल वाटलं की हे सगळं कसं सांभाळता तुम्ही, म्हणजे इतकं संपादन करायचं, पुस्तकं लिहायचे, कविता लिहायच्या, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विचारपीठावरून कविता सादर करायच्या आणि ठिकठिकाणी भाषणांना जायचं, व्याख्यानांना जायचं, साहित्य संमेलनाची कितीतरी अध्यक्षपदं त्यांनी भूषवलेली आहेत. सेन्सॉर बोर्डाच्या सुद्धा त्या सदस्य होत्या, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या त्या कार्यकारिणीत आहेत. म्हणजे त्यांना आजच जायचं आहे, त्यांचं म्हणणं आहे की मला इथं राहावंसं वाटत आहे पण उद्या सकाळी 11 वाजता सभा आहे. म्हणजे इतक्या व्यस्ततेमध्ये तुम्ही इतकं सगळं सांभाळून, म्हणजे कोणी कंटाळा केला असतं ना, एवढी प्रसिद्धी मिळाली, जमलं काय आता करायचं, फालतू आहे आपण प्रसिद्ध. पण नाही, ती कष्ट घेण्याची जी तुमची मनापासूनची इच्छा आहे ती मला असं वाटते की खूप महिलांना आमच्या दिशा देणारी आहे. समाजामध्ये जे काम करतात प्रांजळपणे त्यांच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. हे सगळं तुम्ही कसं सांभाळता आणि हे सांभाळत असताना तुम्हाला काही त्रास होतो का? अर्थात समजलं असेल ना,
तो आम्हाला थोडा सांगा. खूपच छान प्रश्न आहे, जिव्हाळ्याचा अगदीच. ज्या कोणी महिला धडपड करतात त्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न हा. मी फार लवकर लिहायला लागले, फार लवकर लग्न झालं माझं. लग्न झाल्यानंतर माझं कसं आहे ना, की एकदा डोक्यात एखादी गोष्ट घेतली की ती कंप्लीट करायची. मग कितीही कष्ट पडले, कितीही रात्रीची पहाट एक करावं लागली चालतंय, पण मी ते धरलं की सोडतच नाही एकदा. तसं माझं काय झालं की मी लग्न झालं, घर झालं आणि मला असं वाटलं की संसार संपला. म्हणजे मग मी असं वाटलं की आता संसारातलं थोडं लक्ष आपण बाजूला केलं. आपल्या ज्या गोष्टी मला करायच्या होत्या, जे लग्न न करता करायच्या होत्या, खरं तर मला शिक्षण पूर्ण करायचं होतं. मी माझ्या भावाला म्हटलं की मला शिकू दे, मग लग्न करू. तर माझा भाऊ म्हणे की आपल्यामध्ये जास्त शिकलं तर मुलींना लोक नाव ठेवतात गावाकडं, त्याच्यापेक्षा तू आधी लग्न कर आणि मग शिक. मग म्हटलं ठीक आहे, भाऊ नाराज नाही व्हायला पाहिजे म्हणून मग मी ते सगळं त्यांचं कुटुंबाचं सगळ्यांचं ऐकत गेली. मग मला शिक्षण कंप्लीट करायचं होतं. माझं एक उद्दिष्ट होतं, मला नोकरी कोणती करायची ते ठरलं नव्हतं, पण मला PhD करायची हे ठरलं होतं. मला त्याचा फायदा होईल की तोटा होईल हे पण माहीत नव्हतं किंवा मला ते डोक्यात नव्हतं, पण मला PhD करायची हे मला कंप्लीट होतं आणि मी ती करणारच होते. म्हणून मग अशा गोष्टी मी करत गेली. तशी पाहिलं तर मी खूप जिद्दी आहे असंही म्हणायला हरकत नाही. लोक याला महत्त्वाकांक्षी म्हणतील, पण मला असं वाटतं मी महत्त्वाकांक्षी नाही, मी जिद्दी आहे, हट्टी आहे. एखादी गोष्ट करायची तर मला किती त्रास झाला तर करते. त्यात गंमत 2-3 गोष्टी सांगेल तुम्हाला मी. उर्मीची उपकार्यकारी संपादक होते जवळजवळ 13 वर्ष. आणि 13 वर्ष आम्ही उर्मी बऱ्यापैकी सर्व दूर पोहोचवलं आणि त्याचं नावलौकिक केलं आणि उत्तम चालवलं ते. मग एक पॉईंट असा आला की मला असं वाटलं की इथं काही गोष्टी ज्या मला न पटणाऱ्या घडायला लागल्यात. आपण जेव्हा ग्रुपनं काम करतो तर असं काही गरजेचं नाही की सगळ्या गोष्टी तुम्हाला पटतीलच असं होतं. तर त्या गोष्टी मला पटू नाही लागल्या. मग मी तिथून बाजूला सरकले. बाजूला सरकल्यानंतर काय झालं की जरा मला टॉर्चर झालं. तर ते टॉर्चर मला जिव्हारी लागलं की आपण इतकं प्रामाणिक काम करू नये. जर पुरुष आपल्याला टॉर्चर करत असतील कुठल्या एका कारणानं तर ते चूक आहे. म्हणून मग मी आशयघन सुरू केलं. आणि आशयघन सुरू केलं तर करतानाच माझ्या डोक्यात होतं की हे एक ललित लेखनासाठी असेल, म्हणजे त्याच्यात कविता असेल, अनुवाद असेल, समीक्षा असेल, समीक्षा सोडून म्हणजे ललित असेल, अशा सगळ्या म्हणजे कथा, कविता, कादंबरी, अंश वगैरे सगळं ललित साहित्यासाठी मला नियतकालिक करायचं होतं. कारण उर्मीत करत असताना फक्त कवितेसाठी वाहिलेलं होतं आणि त्याला मर्यादा यायच्या मॅटर मिळवताना. दर्जेदार मॅटर नाही मिळालं तर लमसम मॅटरवर तुम्हाला भागवावं लागतं. आणि संपादक मंडळात तुम्ही जेव्हा काम करता तुम्हाला माहिती आहे की पैसा खर्च करतो आपण, वेळ देतो, श्रम असतात आणि एवढं असून सुद्धा जर मॅटर चांगलं नाही केलं तर मनस्ताप होतो की आपण हे कशासाठी करतोय, हा अंक आपण का काढतोय, हे काम आपण का करतोय, जर त्याच्यातून दर्जेदार काही आउटपुट येत नसेल तर श्रम का वाया घालवायचे असं वाटायला लागलं. म्हणून मी काय केलं की आशयघन काढलं, आशयघन चालवलं. 10 वर्ष झालीत त्याला आता. त्याच्यानंतर मी वेगवेगळ्या चळवळींमध्ये काम करते. मला खूप म्हणजे गमतीशीर अनुभव आले त्याच्यात. मला एक शोभाताई असा एक माझं असं एक मत तयार झालं माझ्या अनुभवावरून. मला वाटतं की सूचना करणाऱ्या, निर्णय घेणाऱ्या, हुशार, वरचढ वाटणाऱ्या महिला पुरुषांना सहन होत नाहीत. हो म्हणतात गारोडे सर. सहन होत नाहीत. फार कमी पुरुषांना त्या सहन होतात जे त्या फुलेंच्या वंशावळीतून आलेले असतील. वा वा वा. ज्यांना स्त्री आणि पुरुष समानता हे बीज बरोबर पटलेलं आहे, कळलेलं आहे, आकळलेलं आहे, अशाच लोकांना, पुरुषांना स्त्रियांचं स्वातंत्र्य, त्यांचे निर्णय स्वीकारण्याची मोठेपणा मनामधून ते दाखवतात. आणि
त्याच्यामुळं काय होतं की घरातली बाई असो, बहीण असो, आई असो, जर ती निर्णय घेत असेल ना खूप जास्त प्रखर आणि ती राबवत असेल कठोरपणानं, तर ती आई म्हणून पण आवडत नाही, ती बहीण म्हणून पण आवडत नाही, ती बायको म्हणून पण आवडत नाही, ती सहकारी म्हणून पण आवडत नाही. एखाद्या स्टाफमध्ये जरी तुम्ही पहा 10 जण आहेत, 5 लेडीज आहेत, 5 पुरुष आहेत, तर त्या लेडीजचं ऐकून एखादा कार्यक्रम पुरुषांचा कॅन्सल केला तर ती गोष्ट त्यांना खूप असं अहम दुखावल्या जातो. एखादी बॉस असेल लेडीज आणि तिचं जर म्हणजे तर त्यांना हाताशी काम करायला फार वाईट वाटतं. हे मी खूप अनुभव घेतले. मला असं वाटतं की हे महिलांनी काय करायला पाहिजे की आपण काही फार असं हट्टी म्हणून तर कुठल्या गोष्टी करत नाहीत, म्हणजे समाजविघातक गोष्टी तर बाया करतच नाहीत, माझी खात्री आहे त्याच्यावर. पण जेव्हा एखादा गोष्ट तुम्हाला मनातून वाटते की नाही गडे हे आपण बरोबर आहे, हे सगळे मिळून ठरवू आणि करू काही, तर तिथं तो बाईचा निर्णय स्वीकारला जाईल याची गॅरंटी नाही. आणि मग ती कुठल्या लेवलला जाईल ह्याची पण गॅरंटी नाही. तुम्हाला त्रास देण्यासाठी ते खाली किती जाऊ शकतात याची पण गॅरंटी नाही. तर हे सगळं मग जेव्हा बाया सक्षम पद्धतीनं बाहेर निघताय ना, तर तुम्हाला याची सहन करण्याची क्षमता ठेवायलाच लागते. तुम्हाला प्रत्येक गोष्टीला मुळू रडून चालत नाही. मला नवरा मोठ्यानं बोलला म्हणून चालत नाही, मला माझे सहकारी मला असे बोलले म्हणून चालत नाही. तर तुम्हाला ते कणखरपणानं स्वीकारून तो अपमान सहन करून धीटपणानंच राहायला लागेल. तुम्ही जेव्हा घरात असताना तेव्हा सुरक्षित असता, तुम्ही बसमध्ये चढल्यावर तुम्हाला धक्का लागणारच आहे. तर धक्का लागला म्हणून तुम्ही भांडत बसलात तर अवघड होईल. म्हणून या समाजामध्ये 4 सत्ता केंद्र आहेत मुख्य: ज्ञानसत्ता, धर्मसत्ता, अर्थसत्ता आणि राजसत्ता. ह्या ज्या सत्तास्थानं आहेत, आजही बहुतांश अगदी धर्मसत्ता सुद्धा बघा तुम्ही, सगळ्या ठिकाणी पुरुषांचं वर्चस्व आहे. आणि त्याच्यामुळं जिथं जे माणसं सत्तेवर बसलेले असणार ते त्यांच्याच सोयीचे निर्णय घेणार, त्यांच्याच सोयीचे कार्यक्रम राबवणार, त्यांच्याच सोयीचे नियम तयार करणार. तर तिथं महिलांनी थोडं का होईना पुढं सरकायला काय हरकत आहे. एक जरी कॅन्डिडेट तिथं असेल तर त्या ठिकाणी त्या बाईचं मत विचारात तर घ्यावंच लागतं. तर त्यासाठी मला असं वाटतं की महिलांनी धीटपणानं, न डगमगता, न घाबरता, आपण लिहितोय म्हणजे काय करतोय, तर आपण लिहितोय म्हणजे एक प्रकारचा विद्रोह करतोय. आपण लिहितोय म्हणजे नुसतं गोड लिहायचंय का, खरं लिहायचंय का बरं लिहायचंय. आणि खरं लिहायचंय का बरं लिहायचंय ह्या फंदात पडल्यानंतर जेव्हा आपल्याला लक्षात येतंय की नुसतं गोड जर लिहायला लागलो तर किती तुम्ही म्हातारे होस तरी लिहित राहिले त्याला काही अर्थ नाही. नुसतंच गोड याचा अर्थ खूप तिखट म्हणजे काय, तर म्हणजे असं काही भांडणच नाही, पण विद्रोह नाही, खूप जास्त टोकाचा विद्रोह तर नाहीच पाहिजे. मला असं वाटतं सम्यक विचार तिथं कुठं पाहिजे, एक सांद पाहिजे, संवादाची सांद पाहिजे. तुम्ही काय म्हणताय ते मला पटवून घेण्यासाठी माझ्याकडं माझ्या घराचं दार उघडं पाहिजे. तुम्ही माझ्याकडे आले तर मी तुमचं ऐकून घेण्याची माझी मानसिकता पाहिजे आणि मी तुमच्या घरी येईल एवढी संधी तुम्ही पण मला सोडली पाहिजे. तर हे जे संवादाचं असेल, मला वाटतं मग साहित्य असू द्या, संसार असू द्या, कुठलीही गोष्ट असू द्या, ती सुसंवादावरच टिकून राहते. वा खूपच छान. पण आपलं नशीब दोघींचे खूप छान आहे, म्हणजे आपलं चौघींचं आणि या बायकांचे म्हणूया, यासाठी की आमच्याकडे ना ज्योतिबांच्या जातकुळीची सगळी माणसं. मला एक ते बोलायला लागेल का, मला एक आवर्जून उल्लेख करायला लागेल की मी जी काही इतकी कणखर बोलते ना, तर त्याला 2 माणसं कारणीभूत आहेत. एक माझी आई,